गुड मॉर्निंग स्टुडंट. आजचा आपला पॉईंट आहे लेक्चरचा, तो म्हणजेच काय, सिनॅप्स आणि टाईप्स ऑफ सिनॅप्स. आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा टॉपिक बघतोय. याच्या अगोदर आपण पूर्ण त्याच्या प्रॉपर्टीज, नर्व फायबर्स जे असतात प्रेझेंट, त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे बघितलेले आहेत. आजचा लेक्चरचा पॉईंट आहे, आपण त्याच्यामधला डिफरन्स बघणार आहोत. तो म्हणजे सिनॅप्स जो आहे, ह्या सिनॅप्समध्ये दोन प्रकार येतात. एक आहे तो केमिकल सिनॅप्सेस आणि दुसरा आहे तो इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस. हे काय आहेत हे समजून घेऊया आजच्या लेक्चरला. पहिल्यांदा पॉईंट आहे आपला, जो म्हणजेच काय, तर सिनॅप्स म्हणजे काय. आता मी कालच्या लेक्चर्सला, मागच्या लेक्चर्सला सुद्धा तुम्हाला सांगितले आहे की सिनॅप्स म्हणजेच काय, इट इज द डिफरन्स. हा डिफरन्स आहे किंवा हा एक आहे तर गॅप आहे, किंवा इट इज द जंक्शन. इट इज द जंक्शन बिटवीन व्हॉट, जंक्शन बिटवीन द टू न्यूरॉन्स. दोन न्यूरॉन्समधला जो मधला गॅप आहे बघा, हा एक न्यूरॉन आहे आणि हा दुसरा न्यूरॉन आहे. याच्यामधला जो एवढा गॅप आहे, हा गॅप इथं मी खूप मोठा आहे, पण न्यूरॉनमध्ये हा खूप लहान असतो. हा जो गॅप आहे ह्याला काय म्हटलं जातं, तर सिनॅप्स म्हटलं जातं. आणि मग काय होत असतं, समजा जर हा एक न्यूरॉन आहे, समजा हा एक न्यूरॉन आहे आणि हा ॲक्झॉन कनेक्टेड आहे आणि हा ॲक्झॉनचे टर्मिनल्स आहेत. आता या ॲक्झॉनच्या टर्मिनलच्या ठिकाणी आपल्याला डायग्राम्स पूर्ण पाठच आहे. ॲक्झॉनच्या टर्मिनलच्या ठिकाणी न्यूरो ट्रान्समीटर असतात आणि ते न्यूरो ट्रान्समीटर ज्यावेळेला एखादा इम्पल्स याच्यातून पास होत असतो, त्यावेळेला हे इथं असणारा जो दुसरा न्यूरॉन आहे, ह्या दुसऱ्या न्यूरॉन्सला ते कनेक्टेड असतात. आणि मग हा जो मधला गॅप आहे, हा मधला गॅप आहे त्याला सिनॅप्सेस म्हटलं जातं. आणि मग हा जो आहे हा प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आहे, जो सिनॅप्सच्या अगोदरचा न्यूरॉन म्हटलं जातं. आणि हा जो आहे त्याला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्स म्हटलं जातं. मग आता दोन डेफिनेशन्स आपल्याला माहीत पाहिजेत. प्री सिनॅप्टिक रिजन किंवा प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजेच काय, तर सिनॅप्सच्या अगोदरचा न्यूरॉन ज्याला प्री सिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हटलं जातं. द न्यूरॉन विच कॅरी द इम्पल्सेस, असा न्यूरॉन जो इम्पल्स कॅरी करतो. ओके, आणि तो स्टिम्युलस जनरेट झाल्यानंतर तो कॅरी करतो सिनॅप्सच्या अगोदरचा, विच इज कॉल्ड ॲज अ प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजेच काय, द न्यूरॉन रिसिविंग इनपुट म्हणजेच काय, असा न्यूरॉन जो इनपुट रिसीव्ह करतो. द न्यूरॉन विच रिसिविंग इनपुट अँड ॲट द सिनॅप्स इज कॉल्ड ॲज अ पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. सो दोन डेफिनेशन्स बघा. पहिला आपण बघितलं प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आणि दुसरी आहे ती पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. बरोबर. आता ह्या दोन डेफिनेशन्स आपण बघितल्या, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. हा सिनॅप्सच्या अगोदरचा जिथं स्टिम्युलस जनरेट होतो आणि जिथं स्टिम्युलस जो इम्पल्स आलेला आहे तो रिसीव्ह केला जातो, त्याला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हटलं जातं. मग आपल्याला सिनॅप्सची डेफिनेशन सुद्धा समजली, गॅप बिटवीन द टू न्यूरॉन्स. आता आपण बघणार आहोत सिनॅप्टिक ट्रान्समिशन म्हणजेच काय. आता सिनॅप्टिक ट्रान्समिशन म्हणजेच काय, ज्या वेळेला सिनॅप्स एखादा पास होत असतो, त्यावेळेला तो सिनॅप्स पास होत असताना काय होत असतो, तर प्रीकडून पोस्टकडे जात असतो. बघा, इम्पल्स जो आहे हा इम्पल्स प्रोसेस बाय विच, इम्पल्स प्रोसेस, बघा याची डेफिनेशन्स, प्रोसेस बाय विच इम्पल्स, प्रोसेस बाय विच इम्पल्स जे आहेत ते इम्पल्स जनरेट ऑर फ्रॉम प्री सिनॅप्टिक टू पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. and this transmission of जो इम्पल्स आहे तो प्री सिनॅप्टिक कडून पोस्ट सिनॅप्टिककडे होतो, त्याला सिनॅप्टिक ट्रान्समिशन असं म्हटलं जातं. मग आता इथंपर्यंत आपण याच्या डेफिनेशन्स किंवा टर्म्स बघितलेले आहेत. ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला कळालेलं आहे की प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक काय आहे आणि त्याच्या ट्रान्समिशनला सिनॅप्टिक ट्रान्समिशन असं म्हटलं जातं. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये असणारे दोन टाईप्स कुठले कुठले आहेत. ओके, आता सिनॅप्समध्ये दोन प्रकार येतात, दोन टाईप्स येतात. त्यातला पहिला आहे तो केमिकल सिनॅप्सेस आणि दुसरा आहे तो म्हणजेच काय, तर इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस. आता या दोन्हीतला आपण जो डिफरन्स आहे, दोन्हीतला जो फरक आहे तो आपण एक डिफरन्स बिटवीन केमिकल सिनॅप्स अँड इलेक्ट्रिकल सिनॅप्स याच्यामध्ये समजून घेऊया. ठीक आहे, एवढं पॉईंट आहे तेवढं नोट डाऊन करून ठेवा तुमच्या इथं आणि पुढचा पॉईंट आपण लगेच बघूयात.
आता आपण दोन्हीतला डिफरन्स समजून घेऊया, केमिकल सिनॅप्स आणि इलेक्ट्रिकल सिनॅप्स. आता केमिकल म्हटलं की केमिकलचा समावेश होणार आहे, म्हणजेच काय, द न्यूरॉन किंवा अशा प्रकारचा सिनॅप्टिक जो एरिया असेल त्या ठिकाणी काय असतात तर केमिकल प्रेझेंट असतात. म्हणजेच काय, इथं आपण याची डेफिनेशन्स काय म्हणू शकतो तर कंडक्शन टेक्स प्लेस, या ठिकाणी कंडक्शन टेक्स प्लेस by using conduction takes place through chemicals. Called neurotransmitter. बघा या ठिकाणी जे कंडक्शन टेक्स प्लेस होतंय ते बाय युजिंग केमिकल्स आहे, त्याला न्यूरो ट्रान्समीटर असं म्हटलं जातं. या ठिकाणी काय आहे तर इलेक्ट्रिकल आहे, म्हणजेच काय, कंडक्शन टेक्स प्लेस फ्रॉम जम्प ऑफ वन एक्झॉन एंड, किंवा इथं आपण काय म्हणू शकतो, इम्पल्स जम्प फ्रॉम एक्झॉन एंड मेम्ब्रेन टू द नेक्स्ट डेंड्राइट किंवा डेंड्राइट्स एंड इन द फॉर्म ऑफ आयन्स ऑर चार्ज. म्हणजेच काय इथं म्हणू शकतो आपण, कंडक्शन टेक्स प्लेस बाय जम्प from axon end to next neuron dendrite end in the form of ions or charge. म्हणजेच काय, या ठिकाणी ओनली आयन्स आणि चार्जच्या द्वारे काय केलं जाईल तर कंडक्शन्स घेतलं जाईल, आणि या ठिकाणी काय केलं जाईल तर न्यूरो ट्रान्समीटरचा यूज करून त्या ठिकाणी काय केलं जाईल तर त्या ठिकाणी ट्रान्समिशन केलं जाईल केमिकल सिनॅप्सचं आणि इलेक्ट्रिकल सिनॅप्सचं. आता या ठिकाणी काय होतं तर या ठिकाणी जे इम्पल्स असतात, आता आपण इथं जर डायग्राम्स बघितली तर या ठिकाणी हा जो बल्ब आहे याला एक्झॉन एंड बल्ब म्हटलं जातं, आणि याच्यामधला जो गॅप आहे, आता हा दुसरा या ठिकाणी प्रेझेंट असणारा जो आहे याला काय म्हटलं जातं बघा. आता हा पहिला न्यूरॉन, हा जो गॅप आहे ह्या गॅपला काय म्हणू मी, हा जो गॅप आहे याला सिनॅप्स म्हणू किंवा सिनॅप्सिक क्लेफ्ट म्हणू, गॅपमधला. हा एक्झॉन एंड बल्ब आहे, इकडचा जो आहे तो एरिया ह्याला काय म्हटलं जातं तर डेंड्राइट एंड म्हटलं जातं नेक्स्ट न्यूरॉनचा. म्हणजे हा पहिला न्यूरॉन, हा दुसरा न्यूरॉन, याच्यामध्ये असणारा जो गॅप आहे तो सिनॅप्सिस किंवा सिनॅप्सिक क्लेफ्ट याला म्हटलं जातं, मधला गॅप आहे. आता ज्या वेळेला इम्पल्स पास होत असतो त्यावेळेला हा इम्पल्स पास होत असताना हा या पहिल्या न्यूरॉनकडून काय होत असतो तर पहिल्या प्री सिनॅप्टिक न्यूरॉनकडून हा पास होत असतो आणि तो इथंपर्यंत येत असतो. आता या एक्झॉन एंड बल्बच्या ठिकाणी काय असतात तर याच्या आतमधल्या भागामध्ये काय असतात तर न्यूरो ट्रान्समीटर प्रेझेंट असतात, म्हणजेच न्यूरो ट्रान्समीटरचे असे व्हेसिकल्स प्रेझेंट असतात आणि त्याच्यामध्ये केमिकल्स असतात, न्यूरो ट्रान्समीटर भरलेलं असतं. ज्या वेळेला या ठिकाणी इम्पल्स येतो त्यावेळेला हा जो न्यूरो ट्रान्समीटर आहे हा काय होत असतो तर व्हेसिकल्स त्याचं रप्चर्स होत असतं, आणि मग त्याच्याद्वारे काय होत असतं, हा गॅपमधून हा न्यूरो जो आलेला इम्पल्स आहे तो नेक्स्ट न्यूरॉनकडं पास केला जातो. ह्यालाच काय म्हटलं जातं, जर इथं न्यूरो ट्रान्समीटर असेल तर त्या ठिकाणी त्याला केमिकल सिनॅप्स म्हटलं जातं, आणि जर चार्जचा उपयोग करून आयन्स और चार्जचा उपयोग करून जर आपण इम्पल्स पास होत असतील बॉडीमध्ये तर त्याला इलेक्ट्रिकल सिनॅप्स असं म्हटलं जातं. ओके, लिहून घ्या व्यवस्थित तुमच्या बुकमध्ये. पुढचा पॉईंट आपण लगेच बघूया, नोट डाऊन करून ठेवा. नाव तर नेक्स्ट डिफरन्स समजून घेऊया आपण. याच्यामधला जो आपण बघतोय पॉईंट इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि केमिकल सिनॅप्समधला. बोर्ड बघा व्यवस्थित, स्क्रीनशॉट करून घ्या आणि तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. 1 बाय 1 पॉईंट बघूया आपण. आता पहिला पॉईंट आहे आपण केमिकल सिनॅप्स बघतोय. आता केमिकल सिनॅप्स म्हटलं की लक्षातच ठेवायचं त्या ठिकाणी न्यूरो ट्रान्समीटर प्रेझेंट असतील, आणि न्यूरो ट्रान्समीटरचे एक्झॉन एंड बल्ब आहे, मी ऑलरेडी डायग्राम दाखवलेली आहे. त्या एक्झॉन एंड बल्ब जो प्रेझेंट असेल या एक्झॉन एंड बल्बमध्ये इथं न्यूरो ट्रान्समीटरचे व्हेसिकल्स प्रेझेंट असतील, आणि इथं काय असतील तर आयन्स आणि चार्ज असतील. मग आता इथं दुसरा फरक काय आहे,
ट्रान्सफर्स ऑर कंडक्शन्स इज टेक्स प्लेस बाय द युजिंग न्यूरोट्रान्समीटर. या ठिकाणी आहे कंडक्शन्स जो आहे, जो इम्पल्स जनरेट झालेला आहे तो इम्पल्स जो त्याचं कंडक्शन्स होते बाय ट्रान्सफर ऑफ आयन्स किंवा चार्जने होते बाय युजिंग पोटेन्शियल. म्हणजेच काय ॲक्शन पोटेन्शियलचा यूज केला जाईल. आणि त्या ठिकाणी आता हे पोटेन्शियल्स काय आहे ते आपण ज्या वेळेला ट्रान्समिशन बघणार आहोत ती नर्व इम्पल्समधलं त्यावेळेला ते क्लिअरमध्ये बघणार आहोत. आता फक्त समजून घ्या की याच्यातला आयन्समध्ये किंवा चार्जमध्ये ते पास होतात आणि या ठिकाणी आहे महत्त्वाचं ते न्यूरोट्रान्समीटरमध्ये होतात. तिसरा डिफरन्स आहे जो सिनॅप्टिक व्हेसिकल्स आहे विथ न्यूरोट्रान्समीटर. सिनॅप्टिक व्हेसिकल्स प्रेझेंट असतात विथ न्यूरोट्रान्समीटर आर प्रेझेंट ॲट द ॲक्झॉन एंड बल्ब. ॲक्झॉन एंड बल्बच्या ठिकाणी न्यूरोट्रान्समीटर प्रेझेंट असतात, इथं न्यूरोट्रान्समीटर अब्सेंट असतात. तेच डिफरन्स आहेत. पुढचा आहे आता या ठिकाणी काय असतात तर न्यूरोट्रान्समीटर प्रेझेंट असतात आणि ते न्यूरोट्रान्समीटर एक व्हेसिकल्स फॉर्ममध्ये असतात आणि ते रप्चर्स होणं, ते ब्रेक होणं गरजेचं असतं. कारण ज्यावेळेला ज्यावेळेला एखादा इम्पल्स पास होत असतो ते पास होण्यासाठी ते रप्चर होणं गरजेचं असतं, त्याच्यामधलं केमिकल सिक्रिशन्स होणं गरजेचं असतं. आणि ते होण्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर मायटोकॉन्ड्रिया इन न्यूमरस इन ॲक्झॉन एंड बल्ब. म्हणजेच काय या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असेल. आता आपल्याला माहीत आहे मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच काय, विच हॅज ATP 36 to 38 ATP एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी स्टोअर्ड केली जाते. मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. बरोबर. मग आता या ठिकाणी काय केलं जातं तर मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असेल आणि त्या ठिकाणी जर मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असेल म्हणजेच एनर्जी प्रेझेंट असेल, एनर्जी रिक्वायर्ड असेल. सो मायटोकॉन्ड्रिया इज न्यूमरस इन केमिकल सिनॅप्सिस. जास्त मायटोकॉन्ड्रिया असतात का, कारण त्या ठिकाणी एनर्जी लागत असते, एनर्जी जनरेट होणं गरजेचं असतं. कारण जे न्यूरोट्रान्समीटर असतात ते रप्चर्स होण्यासाठी त्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असणं गरजेचं आहे किंवा ATP यूज असणार आहे. इथं काय आहे तर आयन्स किंवा चार्जच्याद्वारे इलेक्ट्रिक जो इम्पल्स आहे पास होतोय. म्हणजेच काय त्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया आहेत ते जास्त प्रमाणात लागत नाहीत. फ्यू मायटोकॉन्ड्रिया त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. पुढचा डिफरन्स बघा इझिली पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. आता बघा या ठिकाणी मी म्हटलं की हा एक पहिला ॲक्झॉन बल्ब आहे, हा ॲक्झॉन बल्ब आहे. तर या ठिकाणी जो दुसरा आहे तो काय आहे तर या ठिकाणी प्रेझेंट आहे तो डेंड्राइट्स प्रेझेंट आहे. आता हा डेंड्राइट्स असतात, या डेंड्राइट्सच्या भागामध्ये या ठिकाणी केमिकल किंवा केमो रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. जे केमो रिसेप्टर्स असतात ते काय करत असतात तर ते केमिकल सेन्स करत असतात आणि ते केमिकल सेन्स करून ते पुढं मेसेज त्याचा स्टिम्युलस जो आलेला आहे, इम्पल्स आलेला आहे तो पास करत असतात. मग या ठिकाणी मी याला प्री सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हटलं किंवा प्री सिनॅप्टिक एरिया, हा पोस्ट सिनॅप्टिक एरिया आहे. ह्या पोस्ट सिनॅप्टिक एरियामध्ये मेम्ब्रेन हॅज अ केमो रिसेप्टर प्रेझेंट. हे केमो रिसेप्टर सेन्स करण्यासाठी वापरतात. इकडं काही केमिकलचा यूजच नाही आहे. सो इथं मी काय म्हणू शकतो देर इज अ नो केमो रिसेप्टर्स प्रेझेंट. बरोबर. आता हा डिफरन्स आहे, हा एकदम इझिली समजून घेतलेला आहे. अजून याच्यामध्ये काय काय पॉईंट आहेत ते पण आपण बघूया. तोपर्यंत तुमच्या बुकमध्ये हे नोट डाऊन करून ठेवा. आता नेक्स्ट डिफरन्स बघूया काय आहे. आता नेक्स्ट डिफरन्समध्ये काय आहे तर जो गॅप आहे, ओके, दोन न्यूरॉनमधला जो गॅप आहे किंवा त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हटलं जातं. गॅप जंक्शन किंवा सिनॅप्टिक क्लेफ्ट इज नॉर्मली हा किती असतो तर 10 to 20 NM असतो और 20 to 40 NM असतो. आता हा दोनदा का लिहिलेला आहे कारण 10 to 20 NM हा NCERTच्या बुक वाईज आहे आणि 20 to 40 NM हा काय आहे तर आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये आहे. याच्या ठिकाणी सुद्धा इलेक्ट्रिक सिनॅप्समध्ये गॅप आहे तो कमी आहे. याचं रिझन काय, कारण आयन्स पास होत असतात आणि आयन्स पास होत असताना एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे ते आयन्स पास होत असतात. त्यावेळेला त्याच्यामधला जो गॅप आहे हा गॅप खूप कमी असतो, एकदम कमी असतो. ह्याच्यामधला गॅप असतो तो थोडासा मोठा असतो कारण या ठिकाणी न्यूरोट्रान्समीटर प्रेझेंट आहेत. या ठिकाणी न्यूरोट्रान्समीटर प्रेझेंट नाही आहेत, म्हणजे त्या ठिकाणी जो गॅप आहे तो खूप कमी आहे, जो 0.2 NM और 3.8 NM आहे. आता या ठिकाणी जो महत्त्वाचा पॉईंट आहे, या ठिकाणी जे आहे पॉईंटमध्ये या ठिकाणी जे 3.8 NM आहे हे स्टेट बोर्डच्या बुकमध्ये आहे आणि 0.2 NM आहे ते कशामध्ये आहे तर आपल्या NCERTच्या नोट्स किंवा NCERTच्या पॉईंटमध्ये आहे. पुढचा पॉईंट आहे फरक आहे प्रेझेंट ॲट द ग्लँड्स अँड मसल्स. आता केमिकल बघा, केमिकल सिनॅप्स म्हणजेच काय, तो काय पास होत असतो, इट इज अ स्पेशलाइज जंक्शन. हे एक बॉडीमध्ये आपलं स्पेशलाइज जंक्शन असतं आणि या स्पेशलाइज जंक्शन्स कधी यूज होतं तर ते एखादं इम्पल्सेस जनरेट होत असतात आणि ते इम्पल्सेस जनरेट झाल्यानंतर हे काय होत असतात तर केमिकल सिग्नल्स पास करत असतात.
त्या न्यूरॉनच्या ठिकाणी किंवा जिथं न्यूरॉन प्रेझेंट नाही आहे, नॉन न्यूरॉनल पार्ट आहे, ज्या ठिकाणी ग्लँड्स प्रेझेंट असतात, ज्या ठिकाणी ते न्यूरॉन प्रेझेंट नसतात, या ठिकाणी और मसल्सच्या ठिकाणी हे काय केले जातात तर केमिकल सिग्नल्स पास केले जातात आणि त्या ठिकाणी त्याचा यूज केला जातो. म्हणजेच बघा, आपल्या बॉडीमध्ये जर मी स्टमकचा आपण विचार केला किंवा इंटेस्टाईनमध्ये तयार होणारे जे डिफरंट इंटेस्टाईनच्या भागामध्ये तयार होणारे वेगवेगळे एन्झाईम्स आहेत, ते काय आहेत तर ते केमिकल रिसेप्टर्समध्ये, आपण केमिकल रिसेप्टर्स म्हणजेच काय, त्याला आपण केमिकल सिनॅप्स म्हणतो, कारण त्या ठिकाणी ते एन्झाईम्स तयार होत असतात आणि ते जनरेट होणं गरजेचं असतं. म्हणजेच काय, ते केमिकल सिनॅप्सचा भाग झाला. इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणजेच काय, डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजेच मला समजा एखादी सुई टोचली, त्यानंतर मी जो हात बाजूला घेतो तो म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणतो. एक इलेक्ट्रिक आयन्सच्या द्वारे काय केला जातो, न्यूरॉन्समधून मेसेज स्टिम्युलस किंवा जो इम्पल्स आहे तो पास केला जाईल आणि आपण त्याच्यापासून लगेच बाजूला जाऊ शकतो. म्हणजेच काय, हा प्रेझेंट ॲट द पार्ट ऑफ द बॉडी विच रिक्वायर फास्टेस्ट रिस्पॉन्स. ज्या ठिकाणी फास्टेस्ट रिस्पॉन्स असेल त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल सिनॅप्सचा यूज होतो. आता याच्यामध्ये आपण हे सगळे डिफरन्स बघितलेले आहेत, एकदम व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. हे सुद्धा पॉईंट तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. आता आपण पहिला जो आहे केमिकल सिनॅप्स हा डायग्रॅममधून समजून घेऊ आणि केमिकल सिनॅप्समध्ये ट्रान्समिशन कसं होतं हे एकदम डायग्रॅममध्ये आपण व्यवस्थित समजून घेऊया. सो नोट डाऊन करून ठेवा हे पॉईंट. नावात आपण केमिकल सिनॅप्स समजून घेऊया डायग्रॅममधून, ज्याच्यामध्ये मी डायग्रॅम काढलेले आहे. तुमच्या बुकमध्ये सुद्धा ही डायग्रॅम व्यवस्थित काढून घ्या, नोटबुकमध्ये आहे ती डायग्रॅम्स बघून घ्या. आता या ठिकाणी आपण काय बघणार आहोत तर केमिकल सिनॅप्स बघणार आहोत आणि केमिकल सिनॅप्सचा जो भाग आहे, या केमिकल सिनॅप्समध्ये जे प्रोसेस आहे, जी एक्झोसायटोसिस प्रोसेस आहे, ही आपण कम्प्लिटली बघणार आहोत. बघा, एक्झोसायटोसिस प्रोसेस. आता ही डायग्रॅम जर आपण बघतोय त्यावेळेला हा वरचा जो सेक्शन आहे तो प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. म्हणजेच काय, हा जो सिनॅप्स आहे हा मधला गॅप आहे, ह्याच्या अगोदरचा हा प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आहे आणि ह्याचा जो खालचा आहे तो कुठला आहे तर तो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. आता इथं एक डेफिनेशन मी सांगतो तुम्हाला, ती म्हणजेच काय तर न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणजेच काय. न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणजेच काय, ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी केमिकल सिनॅप्स, इट इज अ केमिकल सिनॅप्स बिटवीन केमिकल सिनॅप्स बिटवीन मोटर न्यूरॉन. मोटर न्यूरॉन म्हणजेच काय, ब्रेनकडून ज्या मसलपर्यंत जो मेसेज जातो तो म्हणजेच त्याला मोटर न्यूरॉन म्हटलं जातं. ब्रेनकडून त्या सेन्सरी ऑर्गनपर्यंत जाणारा मेसेज आणि सेन्सरी ऑर्गनकडून ब्रेनकडे जाणारा त्याला सेन्सरी न्यूरॉन म्हटलं जातं. मग केमिकल ह्याच्यामध्ये काय होत असतं तर या सिनॅप्समध्ये मोटर न्यूरॉनकडून मेसेज पास होत असतो, तो मसल सेल्सकडे पास होत असतो, त्या बाय युजिंग द न्यूरो ट्रान्समीटर, म्हणून त्याला न्यूरो ट्रान्समीटर जंक्शन्स असं म्हटलं जातं. आणि मग आपण ज्या वेळेला केमिकल सिनॅप्सचा विचार करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या गोष्टींचा समावेश होतो. 3 प्रकारचे त्याच्यामध्ये कॉम्पोनंट आहेत. एक आहे तो प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, सिनॅप्सच्या वरचा न्यूरॉन. दुसरा एक आहे त्याला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हटलं जातं आणि ह्याच्या मधला जो भाग आहे ज्याला काय म्हटलं जातं तर प्री सिनॅप्टिक सेल्स म्हटलं जातं, ज्या ठिकाणी काय असतात तर जे या ठिकाणी न्यूरो ट्रान्समीटर जनरेट झालेले असतात ते ॲब्सॉर्ब करणारे किंवा ते कंडक्ट करणारे त्या ठिकाणी इथं सेल्स प्रेझेंट असतात. त्या भागाला काय म्हटलं जातं तर प्री सिनॅप्टिक सेल्स असं म्हटलं जातं. आता याच्यानंतर जर आपण बघतोय की इम्पल्स कसा जनरेट होतो, तर इम्पल्स जनरेट होताना हा जो सिक्वेन्स आहे तो खूप महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा काय होईल, आता इथं मी डायग्रॅम्समध्ये लिहिलेलं आहे की जे नर्व इम्पल्सेस आहेत, हे नर्व इम्पल्सेस ज्या वेळेला एखाद्या न्यूरॉनमध्ये जनरेट होतात किंवा स्टिम्युलस होतात त्यावेळेला ते काय होत असतात तर त्या प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमधून पास पुढं केले जात असतात. आणि ज्या वेळेला असा इम्पल्स एखादा येतो त्यावेळेला इथं मी लिहिलेलं आहे की व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनेल्स प्रेझेंट असतात. म्हणजेच काय, या ठिकाणी कॅल्शियम चॅनेल प्रेझेंट असतात ज्याला व्होल्टेज म्हणजेच काय, व्होल्टेज समजतं म्हणजेच काय, ज्या वेळेला नर्व इम्पल्स पास होत असतो त्यावेळेला त्या भागामध्ये समथिंग व्होल्टेज आहे ते निर्माण होतं आणि दॅट व्होल्टेज कॅरिंग, तिथं व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनेल्स असतात. ते काय करतात तर ते कॅल्शियम सायन्स असतात जे या सायटोप्लाझमच्या भागामध्ये असतात. ते नेक्स्ट जनरेशनमध्ये, नेक्स्ट फॉर्ममध्ये सिनॅप्टिक व्हेसिकल्स जे असतात. आता सिनॅप्टिक व्हेसिकल्स म्हणजेच काय, द सिनॅप्टिक व्हेसिकल्स इज देर इज अ न्यूरो ट्रान्समीटर मोलिक्युल्स प्रेझेंट. त्या ठिकाणी न्यूरो ट्रान्समीटर मोलिक्युल्स प्रेझेंट असतील आणि मग त्या ठिकाणी काय होत असतात तर जे सिनॅप्टिक व्हेसिकल्स असतात त्या ठिकाणी हे कॅल्शियम सायन त्याच्याबरोबर बाइंड होत असतात
आणि मग हा सिनॅप्टिक एंड बल्ब आहे. आता हा सिनॅप्टिक एंड बल्ब आहे, या ठिकाणी जे न्यूरोट्रान्समीटर असतात, या ठिकाणी ह्या न्यूरोट्रान्समीटर बरोबर ज्यावेळेला हा कॅल्शियम चॅनेल्स ह्याच्याबरोबर बाइंड होतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या भागामध्ये मायटोकॉन्ड्रिया खूप जास्त प्रमाणात असतात आणि मायटोकॉन्ड्रिया असल्यामुळे एटीपी जनरेट होतं आणि एटीपी जनरेट झाल्यामुळे हा जो इथला न्यूरोट्रान्समीटर आहे हा ब्रेक होतो. हा ब्रेक झाल्यामुळं याच्यामधले जे मोलिक्युल्स असतात हे मोलिक्युल्स बाहेर पडतात आणि हे या सेल्समधून काय होत असतात तर प्री सिनॅप्टिक एरियामधून हे पोस्ट सिनॅप्टिक सेल्सकडे जात असतात आणि त्या ठिकाणी तो मेसेज पास केला जातो. आता हे मेसेज पास केला जात असताना जे सिनॅप्टिक व्हेसिकल्स असतात, ह्या सिनॅप्टिक व्हेसिकल्समध्ये जे सिनॅप्टिक व्हेसिकल्समधले जे मोलिक्युल्स असतील, जे न्यूरोट्रान्समीटर असतील, ते ब्रेकडाऊन होणं त्याला एक्झोसायटोसिस असं म्हटलं जातं. आणि ह्या एक्झोसायटोसिस प्रोसेसमुळं हे जे न्यूरॉन आहेत, हा इम्पल्स आहे, हा या एका नर्व सेल्सकडून म्हणजेच प्री सिनॅप्टिक न्यूरॉन्सकडून पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्सकडे तो सेंड केला जातो आणि अशा प्रकारे मेसेज पास केला जातो. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा डिफरन्स आहे, तो म्हणजेच काय, जर न्यूरोट्रान्समीटर जर कोणता आहे त्याच्यावरून त्याच्यामध्ये काय केले जातात तर त्याच्या ठिकाणी एन्झाईम्स जनरेट होत असतात. कशासाठी बघा, आता ज्या वेळेला एखादा इम्पल्स जनरेट होतो आणि तो इम्पल्स जनरेट झाल्यानंतर तो स्टॉप करणं गरजेचं आहे, कारण तो एकदा ब्रेनकडे पाठवला आणि ब्रेनकडून त्याचा रिसिव्हिंग सिग्नल आला तर तो स्टॉप होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, जर निडल टोचली तर निडल टोचल्यानंतर तो मेसेज आपल्या ब्रेनकडे जातोय, पण ब्रेनकडून परत तो एक अनादर सिग्नल घेऊन येतो. मग आता हा पहिला इम्पल्सेस आहे, तो पहिला इम्पल्स आहे तो काय केला जाणं, स्टॉप करणं गरजेचं आहे. आणि तो स्टॉप होण्यासाठी त्या ठिकाणी एन्झाईम्स प्रेझेंट असतात आणि हा नीटचा क्वेश्चन्स असतो की कुठल्या एन्झाईम्सला कोणत्या प्रकारच्या एन्झाईम्समध्ये कोणतं एन्झाईम्स हे कुठल्या केमिकल न्यूरोट्रान्समीटरला युजफुल आहे. ओके, मग आता जर इलेक्ट्रिकल सिग्नल जर केमिकल सिग्नल जर ॲसिटाइल कोलिन असेल, ओके, जर या ठिकाणी ॲसिटाइल कोलिन न्यूरोट्रान्समीटर प्रेझेंट असेल तर या भागामध्ये काय प्रेझेंट असतात तर कोलिनिस्टरेज नावाचे एन्झाईम्स प्रेझेंट असतील. ते काय करतील तर त्या ठिकाणी त्या जे नर्व इम्पल्सेस पास झाल्यानंतर पुढच्या ठिकाणी पास झाल्यानंतर हा एंड जो आहे, जो लिगॅंड गेटेड चॅनेल आहे, ओपन झालेला आहे, हा क्लोज केला जाईल. म्हणजेच काय, तो नवीन न्यूरॉन नवीन इम्पल्स जनरेट होण्यासाठी तो युजफुल ठरेल. एक इम्पल्स जनरेट झाला, या ठिकाणी जो ॲसिटाइल कोलिन जर न्यूरोट्रान्समीटर असेल तर कोलिनिस्टरेज नावाचा जो एन्झाईम्स आहे ते ॲक्टिवेट होईल आणि तो न्यूरॉन आहे तो त्या ठिकाणी ब्रेक केला जाईल. जर न्यूरोट्रान्समीटर ॲड्रेनलिन असेल तर त्या ठिकाणी काय केलं जाईल तर मोनो अमिनो ऑक्सिडेज नावाचं एन्झाईम आहे ते परत ॲक्टिवेट होईल आणि त्या ठिकाणी काय केलं जाईल, तो सिग्नल आहे तो थांबवला जाईल. म्हणजेच बघा, हा नर्व इम्पल्सेस आहे, हा या ठिकाणी जनरेट झालेला आहे, हा न्यूरोट्रान्समीटर ब्रेक झालेला आहे, हा या ठिकाणी नर्व या गेटमधून मेसेज पुढच्या पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये मेसेज पोहोचवलेला आहे. हा मेसेज जसा पुढं पास केला जातो तसा हा एकदा नर्व इम्पल्सेस जनरेट झाला त्याच्यानंतर हा बंद करणे गरजेचं आहे. आणि हा बंद करण्यासाठी जे न्यूरोट्रान्समीटर आहेत जे ॲक्टिवेट झालेले आहेत ते एकदा ॲक्टिवेट झाले की ते थांबवण्यासाठी, स्टॉप करण्यासाठी या ठिकाणी एन्झाईम्स प्रेझेंट असतात. ओके, ॲसिटाइल कोलिनसाठी कोलिनिस्टरेज एन्झाईम्स आणि ॲड्रेनलिनसाठी काय आहे तर मोनो अमिनो ऑक्सिडेज नावाचं एन्झाईम्स आहे, हे युजफुल आहे. ओके, या ठिकाणी केमिकल सिनॅप्सचा भाग संपलेला आहे. केमिकल सिनॅप्समध्ये परत एकदा समरी, नर्व इम्पल्सेस जनरेट झाला, नर्व इम्पल्सेस न्यूरॉनच्या ठिकाणी जनरेट झाल्यानंतर या ठिकाणी व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनेल असतील. हे कॅल्शियम चॅनेल्स आहेत ते सेमिनर व्हेसिकल्स बरोबर जनरेट होतील. सेमिकल व्हेसिकल्समध्ये न्यूरोट्रान्समीटर मोलिक्युल्स प्रेझेंट असतील. हे न्यूरोट्रान्समीटर मोलिक्युल्स रप्चर्स होतील, नष्ट होतील, त्याचं ब्रेकडाऊन होईल, त्यातलं केमिकल बाहेर येईल. आता दोन प्रकारचे केमिकल असतील, ॲसिटाइल कोलिन और ॲड्रेनलिन केमिकल हे न्यूरोट्रान्समीटर असतील. त्या ठिकाणी ते वेगवेगळे न्यूरोट्रान्समीटर जनरेट केले जातात. हे न्यूरोट्रान्समीटर जो इम्पल्स आलेला आहे तो कॅरी करतील आणि तो नेक्स्ट न्यूरॉनकडे पास केला जाईल. अशा प्रकारे तो केमिकल इम्पल्स आहे तो जनरेट करून तो पुढे पाठवला जाईल. तो स्टॉप करण्यासाठी त्या ठिकाणी एन्झाईम्स आहेत. ॲसिटाइल कोलिनसाठी कोलिनिस्टरेज आहे आणि ॲड्रेनलिनसाठी मोनो अमिनो ऑक्सिडेज आहे. ज्या वेळेला हे पास केले जातील, हे रप्चर झाल्यानंतर परत
या ठिकाणी वेसिकल्स प्रेझेंट असतील आणि मग या ठिकाणी अशा प्रकारे जो सिनॅप्टिक गॅप आहे त्या गॅपमधून तो मॅसेज आहे, तो इम्पल्स आहे, तो पास केला जाईल आणि मग हे जे सेमिनल वेसिकल्स जे ब्रेकडाऊन होतात, या ब्रेकडाऊन होण्याला एक्झोसायटोसिस असं म्हटलं जातं. केमिकल सिनॅप्सिसचा भाग आपला आता संपलेला आहे. हे व्यवस्थित डायग्राम तुमच्या जे नोटबुकमध्ये आहे ते काढून घ्या. याच्या नोट्स तुम्हाला मी शेअर करेन. ह्याच्या नंतर आपण जो पुढचा पॉईंट बघणार आहोत तो कुठला आहे तर इलेक्ट्रिकल इम्पल्सेस आहेत. इलेक्ट्रिक इम्पल्स कसे पास होतात. आता हा केमिकल्स न्यूरोट्रान्समीटर आहेत. इलेक्ट्रिकल इम्पल्समध्ये आपल्याला आयन्स और चार्जचा स्टडी करायचा आहे. ओके, थँक्यू.